जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम युनिट 2 रिलेशनल डेटा मॉडेल हा युनिट आपण बघतोय. तर या युनिट मधला आजचा आपला जो पॉइंट आहे 2.4 एंटिटी रिलेशनशिप मॉडेल, ज्यालाच आपण ER मॉडेल असं देखील म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट जे बघायचे आहेत आज, त्यामध्ये स्ट्रॉंग एंटिटी, वीक एंटिटी, टाइप्स ऑफ ॲट्रिब्यूट, सिम्बॉल्स फॉर ER डायग्राम अँड लास्ट वन इज द ER डायग्राम. अशा आपल्याला त्यामध्ये आज कन्सेप्ट आपण बघणार आहोत. फर्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. हे ER मॉडेल नक्की काय आहे ते पहिले आपण समजून घेऊ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस फर्स्ट युनिटमध्ये डेटा मॉडेल्स बघितले, त्यामध्ये हे ER मॉडेल आपण बघितलेलं आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट नवीन आपण बनवतोय, तर तिचं एक छोटंसं मॉडेल आपल्याला तयार करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची आयडिया येते. तसंच ज्यावेळेस आपण डेटाबेस तयार करतो, तर डेटाबेस तयार करत असताना आपल्याला त्या डेटाबेसचं डिझाईन पहिले आपल्या पेपरवरती ऑन पेपर असलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला डेटाबेस तयार झाल्यानंतर तो प्रॉपर डेटाबेस असा, जे EF कॉडचे जे रूल्स आहेत त्या रूल्सला तो फॉलो करेल. ओके, मग त्यासाठी आपल्याला एक मॉडेल तयार करायचे आणि ते मॉडेल आपण करू शकतो एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. आता हे ER मॉडेल तयार करण्यासाठी आपल्याला जे काही कन्सेप्ट वापरावे लागतात, त्यामध्ये एंटिटी, ॲट्रिब्यूट, रिलेशनशिप, काही कन्स्ट्रेंट आणि काही कीज अशा आपल्याला त्यामध्ये जे आहेत हे सिम्बॉल्स किंवा कन्सेप्ट ते आपल्याला वापरावे लागतात. आता हे जे ER मॉडेल आहे, हे ER मॉडेल वापरून आपण काय करणार आहोत, तर डेटाबेसचं डिझाईन करणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲडव्हांटेजेस, त्याचे फायदे काय भेटणार आहेत आपल्याला बघा. तर याचं डिझाईन सिंपल आहे. आपल्याला लगेच हे जी इमेज आहे, ही डायग्राम जी असणार, या डायग्राम बघून आपल्याला आपला डेटाबेस काय करतोय किंवा कशा त्याच्यामध्ये डेटा फ्लो होतोय किंवा आपण कोणत्या कोणत्या एंटिटीज, ॲट्रिब्यूट्स त्याच्यामध्ये स्टोअर करतोय ते आपल्याला कळून जाईल. त्यानंतर त्यामुळेच ते इफेक्टिव्ह पण असणार आहे. आणि रिलेशनल मॉडेल म्हणजेच जे आपण टेबलचं जे रिलेशनल मॉडेल बघितलं, तर त्याच्यासोबत हे कनेक्टेड आहे. कारण की आपण हे जे एंटिटीज आहे, हे एंटिटीजला कन्वर्ट करतो आपण टेबलमध्ये, आणि जे टेबलचे जे कॉलम्स असतात ते हे असतात ह्या ER मॉडेलचे ॲट्रिब्यूट्स. तर असं हे ER मॉडेल आहे. आता त्यामध्ये जो पहिला जो कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की एंटिटी आणि एंटिटी सेट. आता आपण हा बघू, एंटिटी म्हणजे काय आणि एंटिटी सेट म्हणजे काय. तर आपल्याला एंटिटी माहिती आहे, एंटिटी इज अ थिंग दॅट एक्झिस्ट आयदर फिजिकली ऑर लॉजिकली. दॅट मीन्स जगातली अशी कोणतीही वस्तू जी आयदर फिजिकली अवेलेबल आहे किंवा लॉजिकली अवेलेबल आहे. आता फिजिकली म्हणजे कशी आणि लॉजिकली म्हणजे कशी ते सांगतो मी मला. तर बघा, फिजिकली म्हणजे काय, एम्प्लॉय फिजिकल अवेलेबल आहे, स्टुडंट फिजिकली अवेलेबल आहे. त्यानंतर टेबल असेल, कार असेल, बाईक असेल, फ्लावर्स असतील, फ्रुट्स असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या फिजिकली अवेलेबल आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, फिजिकल एंटिटी. आणि लॉजिकल म्हणजे काय, की सपोज आता बँक अकाउंट, ही एक बँक अकाउंट किंवा बँक अकाउंट नंबर, ही एक लॉजिकल गोष्ट आहे, बरोबर. ती फिजिकली अवेलेबल नाही पण लॉजिकल आहे, तिचं अस्तित्व आहे. तर अशा गोष्टी ज्या की आयदर फिजिकली आर लॉजिकली अवेलेबल आहेत. आता पुढची गोष्ट अजून कशाला म्हणू शकतो आपण, की की त्याला स्वतःच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. आता प्रॉपर्टीज म्हणजे काय बघा, जसं की स्टुडंटच्या प्रॉपर्टीज काय आहे, त्याला रोल नंबर आहे, त्याला एनरोलमेंट नंबर आहे, त्याला नाव आहे, ऍड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. कार घेतला, कारला कलर आहे, प्राइस आहे, ब्रँड आहे, तिचं मायलेज आहे. अशा ह्याला आपण काय म्हणू शकतो, प्रॉपर्टीज म्हणू शकतो. तर एखादी अशी गोष्ट फिजिकली आणि लॉजिकली अवेलेबल आहेत, जिला काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. आणि आता ह्या प्रॉपर्टीज वरून आपण काय करतो, की दोन वेगवेगळ्या एंटिटीज किंवा दोन ऑब्जेक्ट्स आपण वेगवेगळे बनवू शकतो. आणि जर दोन ऑब्जेक्ट असे असतील की ज्यांच्या प्रॉपर्टी सेम असतील, तर त्याला आपण म्हणणार एंटिटी सेट. तर फिजिकल आणि लॉजिकल एंटिटी, त्यानंतर ही काय, जर एंटिटीच्या प्रॉपर्टीज आणि जर त्या प्रॉपर्टी सेम असेल तर असेल तो एंटिटी सेट. आता यामध्ये दोन टाईपचे एंटिटीज आहेत, स्ट्रॉंग एंटिटी आणि वीक एंटिटी. तर स्ट्रॉंग एंटिटीला आपण रेग्युलर एंटिटी देखील म्हणू शकतो. आता बघा, स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय, द इफ एन एंटिटी हॅव्हिंग इट्स ओन की ॲट्रिब्यूट स्पेसिफाईड देन इट इज अ स्ट्रॉंग एंटिटी. आता स्ट्रॉंग एंटिटी म्हणजे काय, तर जर एंटिटी असेल तिला स्वतःचा काहीतरी की ॲट्रिब्यूट असेल. की ॲट्रिब्यूट म्हणजे काय, की ज्या ॲट्रिब्यूटनी आपण त्या एंटिटीच्या जे काही रेकॉर्ड्स असतील किंवा त्याचे ॲट्रिब्यूट्स आपण त्या एंटिटीचे की ॲट्रिब्यूट असेल, की ज्याने ते आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. बघा, आता की ॲट्रिब्यूट म्हणजे काय. आता जर सपोज स्टुडंट घेतला, तर स्टुडंटचा की ॲट्रिब्यूट काय होऊ शकतो, त्याचा रोल नंबर, बरोबर. तर मग स्टुडंट एंटिटी आहे, त्याचा ॲट्रिब्यूट आहे रोल नंबर, आणि तो त्यांनी आपण त्याला की ॲट्रिब्यूट म्हणू शकतो. तर अशा ज्या एंटिटीज असतील तर त्याला आपण म्हणू स्ट्रॉंग एंटिटी किंवा रेग्युलर एंटिटी. आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे वीक एंटिटी. आता वीक एंटिटी बघा काय, द एंटिटी विच डज नॉट हॅव अ की ॲट्रिब्यूट इट इज नोन ॲज अ वीक एंटिटी.
त्यालाच आपण पार्शियल डिस्क्रिमिनेटर की पण म्हणतो. आता ही वीक एंटिटी काय असते की ती एखाद्या दुसऱ्या एंटिटी स्ट्रॉंग एंटिटीवरती डिपेंड असते किंवा तिला स्वतःचा काही की ऍट्रिब्यूट नसतो. तर अशा ज्या एंटिटीज असतील की ज्या दुसऱ्या एंटिटीवरती डिपेंड असतील, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, वीक एंटिटी असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स. आता ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर आपण जर एंटिटी घेतली, स्टुडंट एंटिटी घेतली, तर त्या स्टुडंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला आपण म्हणणार ऍट्रिब्यूट. ओके. आणि हे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपण जनरली शो करतो इक्लिप्सने. आणि हे ऍट्रिब्यूट्सला काय असतं, स्वतःची काहीतरी व्हॅल्यू असते. जसं जर स्टुडंट जर एंटिटी असेल तर रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, ऍड्रेस हे झाले त्याचे ऍट्रिब्यूट्स. आणि रोल नंबरला त्याची व्हॅल्यू आहे 1 2 3 लाईक दिस. नेमला काहीतरी व्हॅल्यू आहे, ऍड्रेसला काहीतरी व्हॅल्यू आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरला काहीतरी व्हॅल्यू आहे. तर ऍट्रिब्यूट अशा गोष्टी की ज्याला स्वतःची काहीतरी व्हॅल्यू आहे, ते आपण दाखवणार ER डायग्राम मध्ये इक्लिप्स. ओके. त्यानंतर ह्या ऍट्रिब्यूटचे देखील काही टाइप्स आहेत ते आपण बघू. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे सिंगल व्हॅल्यूड, त्यानंतर मल्टी व्हॅल्यूड, सिंपल ऍट्रिब्यूट, कंपोजिट ऍट्रिब्यूट आणि डिराइव्हड ऍट्रिब्यूट. आता याला आपण वन बाय वन बघू. हे ऍट्रिब्यूट खूप महत्वाचे आहेत ER डायग्राम ड्रॉ करताना. तर तुम्हाला एंटिटी कळाला, एंटिटी स्ट्रॉंग एंटिटी तुम्ही दाखवणार रेक्टँगलने आणि वीक एंटिटी तुम्ही दाखवणार डबल रेक्टँगलने. त्यानंतर ऍट्रिब्यूट जो आहे तो आपण इलिप्सने दाखवतो. तर आता यामध्ये जे टाइप्स आहेत तर त्या टाइप्स मध्ये इलिप्सच वापरायचे आपल्याला, पण वेगवेगळ्या टाइपचे इलिप्स वापरणार आहोत. तर तो कोणत्या एंटिटीसाठी कसा वापरणार ते आपण बघू. बघा, सिंगल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. आता सिंगल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट म्हणजे काय, की त्याची फक्त एक आणि एकच व्हॅल्यू असू शकते, तर त्याला आपण म्हणणार सिंगल व्हॅल्यू. जसं की स्टुडंट आयडी किंवा स्टुडंट रोल नंबर आहे, तर त्याची एकच व्हॅल्यू असणार आहे. एका क्लासमध्ये एका किंवा दोन विद्यार्थ्यांना सेम रोल नंबर असू शकत नाही. सो एकच व्हॅल्यू असणार आहे तेव्हा, बरोबर ना. स्टुडंट आयडी एकच व्हॅल्यू असणार, त्याला दोन व्हॅल्यू नसणार आहेत. तर असा जो असेल त्याला स्टुडंट आयडी आपण म्हणतो आणि त्याला आपण सिंगल व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आपण म्हणू शकतो. तो आपण इलिप्सने दाखवणार. त्यानंतर मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट. मल्टी व्हॅल्यूड म्हणजे कसं की त्याचे दोन व्हॅल्यू असू शकतात. बघा, फोन नंबर, एका विद्यार्थ्याला दोन फोन नंबर असू शकतात, दोन मोबाईल नंबर असू शकतात, तर ते आपण दाखवणार डबल इलिप्सने. त्यानंतर आहे सिंपल ऍट्रिब्यूट. सिंपल ऍट्रिब्यूट म्हणजे काय, की ज्याची व्हॅल्यू आपल्याला डिव्हाइड करता येत नाही दोन पार्ट मध्ये. जसं की एज आहे, एजला आपण डिवाइड करू शकत नाही. ओके. त्यानंतर आहे कंपोजिट ऍट्रिब्यूट. कंपोजिट ऍट्रिब्यूट म्हणजे काय, ज्याला आपण सब पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करू शकतो. जसं की फुल नेम आहे, फुल नेमला आपण लास्ट नेम, मिडल नेम, फर्स्ट नेम असं आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर असं आहे कंपोजिट ऍट्रिब्यूट. त्यानंतर आहे डिराइव्हड ऍट्रिब्यूट. डिराइव्हड ऍट्रिब्यूट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, बघा, तो ऍट्रिब्यूट फिजिकली अवेलेबल नाहीये. ओके. सपोज आता स्टुडंट जर घेतला आपण, तर स्टुडंटची डेट ऑफ बर्थ आपल्याकडे आहे, बरोबर. तर डेट ऑफ बर्थ आहे आपल्याकडे, एज नाही. पण त्या डेट ऑफ बर्थ वरून आपण एज कॅल्क्युलेट करू शकतो. तर असे जे ऍट्रिब्यूट्स असतील तर त्याला आपण म्हणणार डिराइव्हड ऍट्रिब्यूट, ते आपण दाखवणार डॉटेड इलिप्स. ओके. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे की ऍट्रिब्यूट. आता की ऍट्रिब्यूट काय बघा, तर की ऍट्रिब्यूट म्हणजे असा ऍट्रिब्यूट ज्याने आपण त्या एंटिटीचे जे आहेत, ती एंटिटी किंवा त्याचे जे रेकॉर्ड्स आहेत ते आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. जसं की एक्झाम्पल आहे एम्प्लॉय आयडी. तर एम्प्लॉय आहे, एम्प्लॉय ही एंटिटी आहे. एम्प्लॉय आयडी हा युनिक असतो, तर त्याने आपण बाकी सर्व त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स आहेत ते आपण युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. आणि तो आपण दाखवणार इलिप्स आणि एम्प्लॉय आयडी लिहिणार आणि त्याच्या खाली आपण जे असणार ते असे अंडरलाईन करणार आहोत, तो की त्या एंटिटीचा की ऍट्रिब्यूट आहे, त्याला आपण प्रायमरी की आपण अप्लाय करू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने हे 6 टाईपचे ऍट्रिब्यूट्स होते, तर जे की सर्वात महत्वपूर्ण आहेत आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करण्यामध्ये. त्यानंतर येतं रिलेशनशिप. तर आता दोन एंटिटीज असतील, सपोज आहे स्टुडंट आणि टीचर. तर स्टुडंट आणि टीचर मध्ये काय रिलेशनशिप असणार आहे, तर टीचर टीचर्स टू द स्टुडंट हे झालं त्याच्यामध्ये रिलेशनशिप टीचर्स टू. तर मग असे जे रिलेशनशिप्स आहेत, तर असे रिलेशनशिप आपण दाखवतो डायमंडनी. दोन एंटिटी किंवा दोन पेक्षा जास्त एंटिटी मधलं रिलेशनशिप आपण दाखवतो डायमंडनी. आणि ह्या डायमंड मध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला मेन्शन करतो. आता एंटिटी झालं, त्याचे ऍट्रिब्यूट झाले, रिलेशनशिप झालं. तर हे आपण लिंक कशाने करणार, तर हे लिंक करणार आपण एका लाईनने. सो लाईन इज यूज टू लिंक द ऍट्रिब्यूट टू एंटिटी अँड एंटिटी टू द रिलेशनशिप. ओके. तर अशा पद्धतीने आता आपण रिलेशनशिप बघणार आहोत की कोणत्या कोणत्या टाईपचे रिलेशनशिप त्याच्यामध्ये असतात. बघा, इथं तुम्हाला हा जो डायमंड दिसेल तर त्याला तुम्हाला इकडे 4 वे आहे, बरोबर, डायमंड 4. तर तुम्ही 4 टाईपचे त्यामध्ये रिलेशनशिप दाखवू शकता. त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे इनरी रिलेशनशिप. आता इनरी म्हणजे काय, सिंगल सिंगल एंटिटी सिंगल रिलेशनशिप. म्हणजे की मी सेल्फ स्टडी करतोय. ओके. सिंगल रिलेशनशिप, इन अ रिलेशन पर्सन, इन अ रिलेशनशिप, सिंगल रिलेशनशिप. ओके. एकच एंटिटी आहे, इथं आलं पर्सन, सेल्फ स्टडी असं, किंवा आता इन अ रिलेशनशिप. त्यानंतर दुसरं आहे बायनरी रिलेशनशिप. बायनरी बघा,
टीचर टीचर्स टू स्टुडंट बायनरी, दोन एंटिटी आहेत याच्यामध्ये बायनरी रिलेशनशिप म्हणू शकतो. टर्नरी रिलेशनशिप मध्ये तीन एंटिटीज येतील बघा. पर्सन इज अ टीचर, पर्सन इज अ स्टुडंट, एकच व्यक्ती दोन ठिकाणी असू शकतो. ओके. त्यानंतर आहे पार्टनर रिलेशनशिप. एम्प्लॉई इज अ टीचिंग फॅकल्टी, एम्प्लॉई इज अ नॉन टीचिंग फॅकल्टी, एम्प्लॉई इज अ मॅनेजिंग फॅकल्टी. चार एंटिटीज आहेत वेगवेगळ्या. ओके. त्याला वेगवेगळे स्वतःचे ऍट्रिब्यूट्स आहेत. तर असे जे रिलेशनशिप असेल त्याला आपण म्हणणार पार्टनरी. मग आता एक तुम्हाला कळालंय एंटिटी, त्यानंतर त्याचे ऍट्रिब्यूट, त्यानंतर त्याचे रिलेशनशिप आपण अशा पद्धतीने, आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये मॅपिंग पण करू शकतो. मॅपिंग म्हणजे काय की बघा, आता ही ER डायग्राम आणि इकडे आपण मॅपिंग, हे दोन्ही पण गोष्टी एकाच वेळी समजून घे. बघा, पेशंट, हॉस्पिटल, डॉक्टर आणि मेडिकल रेकॉर्ड ह्या झाल्यात एंटिटी. त्यानंतर पेशंट ऍडमिटेड इन हॉस्पिटल हे झालं त्याच्यामधलं रिलेशनशिप. त्यानंतर हॉस्पिटल हॅज अ डॉक्टर हे झालं त्याच्यामधलं हॉस्पिटल आणि डॉक्टर मधलं रिलेशनशिप. पेशंट हॅज अ मेडिकल रेकॉर्ड हे झालं पेशंट आणि मेडिकल रेकॉर्ड मधलं हॅज अ रिलेशनशिप. आता पेशंटचे ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत? पेशंट ऍड्रेस, पेशंट डायग्नोसिस, पेशंट नेम आणि पेशंट आयडी. आता पेशंट आयडी युनिक काय म्हणून तो काय झाला की ऍट्रिब्यूट. असंच इकडे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल आयडी हा झाला की ऍट्रिब्यूट, हॉस्पिटल नेम, ऍड्रेस, सिटी. त्यानंतर डॉक्टर आयडी एक की ऍट्रिब्यूट, डॉक्टर नेम, क्वालिफिकेशन, सॅलरी हे झालं त्याचे ऍट्रिब्यूट्स. मेडिकल रेकॉर्ड आयडी की ऍट्रिब्यूट, डेट ऑफ एक्झामिनेशन आणि प्रॉब्लेम हे झाले त्याचे ऍट्रिब्यूट्स. आता आता आपल्याला समजून घ्यायचंय की काय मॅपिंग. आता बघा मॅपिंग कशी आहे इथं की पेशंट पेशंट नंबर ऑफ पेशंट असतात जे की ऍडमिटेड होतात एका हॉस्पिटलमध्ये, बरोबर. म्हणून इथं काय आलं की मेनी टू वन हे टाईपचं, मेनी टू वन नंबर ऑफ पेशंट्स ऍडमिटेड इन वन सिंगल हॉस्पिटल. ओके. सो दॅट्स वाय हिअर मेनी टू वन रिलेशनशिप. त्यानंतर आपण पुढचं बघू बघा, हॉस्पिटल हॉस्पिटल हॅज अ नंबर ऑफ डॉक्टर्स, अगेन वन टू मेनी. आता इथं पहिले मेनी टू वन होतं, आता इथं काय आलं वन टू मेनी रिलेशनशिप. त्यानंतर पेशंट हॅज अ मेडिकल रेकॉर्ड्स, वन पेशंट सिंगल पेशंट हॅज अ नंबर ऑफ मेडिकल रेकॉर्ड. सो अगेन इथं काय झालं वन टू मेनी. तर असं वेगवेगळ्या टाईपचे रिलेशनशिप असतात. वन टू वन पण होऊ शकतं, वन टीचर कॅन टीचर्स वन स्टुडंट असं पण असू शकतं. त्यानंतर मेनी टू मेनी मेनी टीचर्स कॅन टीचर्स मल्टिपल स्टुडंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, ER डायग्राम ड्रॉ करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एंटिटी यूज करायची आहे, ऍट्रिब्यूट यूज करायचे, वेगवेगळ्या टाईपचे रिलेशनशिप यूज करायचे, आणि ही मॅपिंग काढण्यासाठी पण तुम्हाला इकडे अशी पद्धतीने शो करायची आहे. तर ही जी ER डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती वेगवेगळ्या टाईपची क्वेश्चन असतात. आता जसं की आपण हे हॉस्पिटलची ER डायग्राम आहे, तुम्हाला लायब्ररीची विचारली जाऊ शकते, अजून एखाद्या कशाची पण मूवी तिकीट बुकिंग असेल, लोन असेल, बँक असेल, रेल्वे रिझर्वेशन असेल, एरोप्लेन रिझर्वेशन असेल, आणि अशा कोणत्याही प्रकारची ER डायग्राम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला महत्वाचं काय तुम्हाला माहिती पाहिजे, एंटिटी वेगळ्या दोन टाईपच्या, स्ट्रॉंग एंटिटी, वीक एंटिटी, ऍट्रिब्यूट सगळ्या प्रकारचे, त्यानंतर रिलेशनशिप माहिती पाहिजे, आणि मॅपिंग काढण्यासाठी पण माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझं टीचिंग कसं वाटतंय नक्कीच या व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.